गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेला चाललेली आहे आई आपल्याला घेऊन जायचं का? मला कशाला का गडी असतात होय तिथं. नवऱ्यासाठीच करतात बाया सगळं. नवऱ्यासाठी करीत नाही ती येड घालतात ना. हा. ते काय घालतात नवऱ्याला यायला लागावं ना आम्ही सुरक्षित राहावं. बरं नाही, चल तुझं फोटो काढतो. काहीतरी म्हणतात आपण ती 7 जन्म हाच नवरा भेटावा म्हणून ती करत असतात आपण. भेटला उरत भेटू नाही मला. कसा जन्म काला ती माझी मला कशाला जाते वडाला? नाही हाय म्हणून जाते नसल्यावर कशाला जाते. हा काय बोलती तू तरी अवघड गड्या. चला ए पूजा आवरलं का? का भांडणं करताय तुम्ही? का भांडणं करताय? बघ की, मग ते नवरा नाही म्हणून घरात बस. आणि हे कोण आहे म्हणून साहित्याने तुम्ही काय तुम्हाला भांडणं केलं काय होतं काय रा? काय माहिती आपल्याला विचार. इकून तिकून डव असते, इकून तिकून येते डव असते. काहीतरी म्हणणार खोड करणार नका तुम्हाला जाऊ दे. गजरा नका आणायचं तुमचं गजरच. तूच म्हणजे गजरा आणायचं घे काय 1000 रुपये येतं. फुकाट माया उपाशी निसगा बाया. 1000 रुपये येतं. एवढे बाया जाऊ ते मग बोलून कशाला दाखवायचं. माणसाने बोलू नाही. ओ आपा जाव आहे संग ते वावळायला. नाही गडी नसतात. तिथं जेवढं आंब साचतं तेवढं गोळा करून आण. ते तुम्हाला ते बसायला लागेल पाठी घेऊन. तिथं बस ठिकाणी. अवघड. मग घेतलं का पैसे? का आपा पैसे घेतले हिने? ते मुदाम करते. पूजेचा आवरला. चला जाऊ वडाला. तर चला मित्रांनो एखादा हौशी नवरा असल्यावर वडाला. साडी चुळी घ्यायची तर लाभ झाली. बांगड्या भराय पैसे देतं, साडी घेत्या, गजरा आणत्या, नकली येतं आणत्या, की? मेहंदी आणत्या. साड्या घेतो तू फाडून शिवल्या पाठी. काय नव्या साडीच लपडी शिवती होय. का? जुन्या साडीची शिवती फाटलं दैनिकवार साडी घेऊन नाही बाया काय रागात आहोत त्यांचं. मरते ते काय मरते काय सांगावं त्यांचं दावं नाही घेऊन नाही तुमच्या सारखे नाही ते. तुमच्या भांडणाला का सणासुदीच तरी बंद करा. सुजी तर गप बसतोय. तुम्ही जाऊ येत ना. जर तुम्ही गेल्याशिवाय नाही गप बसायची मी. बापा 17 तोंड मला जा नाही तू जावा धंद्या बसा म्हणती जाऊन. जाऊ दे की काय करायचं इथं तुझं माझं दिवस आहे. खाल्ली. नाही तुझं माझं दिवस आहे. इथं 17 वेळा तोंड मला काय ते नको या. बरं जाऊ दे. मला सणासुदीच गप बसा काय म्हणून चिवच भरला या. सारखं हे कोणी येते काय तर म्हणते ते कोणी येते काय तर म्हणते. आप आता ठणठणीत जाय आता. आता मला जाताना पाया पडून जाऊ मला आलाय तेव्हा तर साहित्य सगळी घरी ती वाढणंच करायला लागली कसं पाया पडावं. ओ आपा इकडे पाया पडू द्यायला. माझ्या कोण नको पाया पडत असं पायाच्या कोण. मी नाही पडणार कोणाच्या. पायाच्या कोणती का आताच मला वडायला जाऊ नको मी नाही म्हणून घरात बसणार. मग कशाला पाया तर पडू. बरं पड माझ्या कोण पडू पायाच्या पड की पाया. तुमच्यात कुठं पडते पाया. पायाच्या काय पड. माझं हात नाही सुचलं तुमच्या माझ्या पाया. कशाला पडते पाय हाय पायाच्या पाया पाय पाय कोणाचं आहे तर? माझं आहे. मग तुम्ही कोणाचा आहे? बर पडा पाया चला. तुम्ही कोणाचा आहे? अनेक पड पाया पड. लय आहेत म्हणा पाया पडणार. बाहेर गेलं सगळी पायाच पडते. 550 आहे. नाही बाहेर गेलं सगळी पायाच पडते ती जमीन बाहेरच. अयो अवघड गड्या. लय बाया पाया पडते वाटेल उभं राहायचं सगळ्यांना म्हणा पडा माझ्या पाया पडा माझ्या पाया. कुकाचा गण लावते पाया पडते कुकाचा गण लावते पाया पडते. आपा काय बोवा आहे काय? मग दिवस म्हणून उभा राहायचं. सगळ्या दारात भाकरी सगळ्या दारात चपात्या सगळ्या दारात बिस्किट. तो आम्ही अग उर की कवाच्या धरण साडीच घालती. काय कोंबडा आणि बिंबडा पाडलाय. हा बाबा भरायचे एवढा कोंबडा असतो का पुढं? आवा की टॉमी इकडे. ए टॉमड्या टॉमी. किती वेळ झाला बसली ग? चल की पूजा. पूजानं स्वतःहून स्वतःची हेअरस्टाईल केली. बघू दाखव. आलं का मास्टर वाह वाह तरी पोरलं त्यात खावायचं चाप घालायचं. मस्त छान छान आले. चला मी असंच जाणार आहे ह्यांना सोडवायला जाणार आहे. फक्त नवऱ्यांचं काय काम आहे वडापाशी. अगं होते का नाही तुझं पूजा? झालं
दीड तास झाला आवरते, 1.5 तास झालं. पोरीची शाळा सुटली, मी तिला घेऊन येत होतो वरतर. इतक्या वेळ आवरायला जायला सका वड तिकडं वाट बघून बघून नाराज झाला असं. चल रे टॉम्या, टॉम्या चल पिवडेला आणाय. टॉम्या चल चल पिवडेला आणून आला वय. चल पिवड्या. कशी चलते ऐ जादू. आज नाही रडली पिवड्या. ऐक आला बाबा वाघ माझा शाळेत ना. पिवड्या आज मिसनं काय शिकवलं? खाऊ दिला का काय? खाऊ दिला मिस ना? नाही दिला. आपी दे पप्पाला. पप्पाला आपी. व्हेरी गुड. चला रडायची कमी आले, कमी आले रडायचे. अयो जोड. आईचा डान्स. दोघांचा काढतो की फोटो काढ दे की गाय. पळतेच आहे लांबला. काढ दे की एक का ना ग म्हणते. आजचा दिवस नवरा बायकोचा फोटो काढायचा तू. जा काढ दे. एवढ्या काय चाललंय? हातानेच कपडे काढते. तिचे कपडे काढून ठेव व्यवस्थित. चल दुसरे कपडे घाल मग जाऊ. एवढ्या आल्या आल्या अभ्यासाला बसली. अगं माझं पिल्लू लय सुधारलं गाड्या. काय आज अभ्यास करणार आहे? आज काय अभ्यास पिवड्या तुझा? पिवड्या आज अभ्यास काय? आम्ही बघा मागच्या वेळेस इथं आलो होतो, तर आता पण तिथंच आलो. पण इथं पण गरजेचं आहे आता काय सगळीकडे. आता वड काय क्वचित कुठं तरी आता वड राहिलेले ते, नाहीतर बाया काय काय वड वड म्हणून पिपळा दूर बांधतात. पिवड्या चला ये पिवड्या की घेते जा बाबू. पप्पाकडे जाते. चला जोडी नाही येड नको याड लागायला. वाद दिला. उदबत्ती सगळं पेटवायचं. चालत वडाला फेरायचा झाला की एकदाच येडन हा मोकळा का. जाऊ जाऊ जाऊ. नवऱ्याला सजवल्याने सजावतात बाया वडाला. जायचं का? काय होतलं? झालं बाबा 7 येड केलं नवऱ्याला प्याख्याने. आता किती जुना वड आहे बघा हे. याला असलं काय जोरमुळ्या लागल्या का? हाय की सोडा. एकमेकीलाच व्यवस्था काय भरायची असती व म्हणजे घरीच करायचं का नाही? घरीच करायचं घेतं काय आहे? मी काय चांगलं म्हणलंय ही इथं येऊन करायचं तर घरीच करायचं घे. मांडे बसा एकमेकीच्या. काय हे कोण कोणाच्या पाया पडणार आहे? तू फोटो काढताय का? नाही व्हिडिओ काढतोय. कोण कोणाच्या पाया पडणार आहे? मी त्यांच्या पडणार. पडा. आताच पडली होती ना? अजून पडते. हा आव आव आव. उठले जाऊ दे इन गोहते तो उगून. पिवड्या पिव टाकू. दोघींचा फोटो काढतो. या इकडं ह्या जरा महाग मंदिराच्या आपल्या इथं कट्ट्यावर. पुढ्या पिशवी उडत चालली. पुढ्या चल मम्मीचा फोटो काढायचा तर फोन दे. ती काय महाग. मम्मीचा फोटो काढ. फोटो काढायचा तू काढ. चल मग बरं झाला काय वड पुंजून निघायचं का?
का बसायचं असतं थोडा वेळ तर काय तसं काय नाही बस बस आंबा गोळा करायच्यात बसू आंबा गोळा आधीच आपण सांगितलं आंबा गोळा करून आणू. आंबा होय म्हणलं तो आंब्याची झाडा बशी जा आंबा गोळा करून आणू. किती भारी वड आहे हो बघा मित्रांनो घोडे ही वर असताना किती भारी झालं असतं वडे हे. काय ते पिपळ आहे वाटतं. पिपळ आहे, पिपळ पिपळ पिपळ. ए चला पिवड्या गेल्या वेळेस इथं वहिनी होत्या ना पण हा काय रील्स होय नाही नको बनवायची का पूजा बनवायची बोलव तुमच्या दोघांशी. पिवड्या चल गा पिवड्या चला बाबा फायनली संपला वटपौर्णिमेचा कार्यक्रम निघालोय घरी तिकडे गाडी लावली या चला चला शांताबाई रुईबाई काय आहे हिचं नाव सरूबाई सुरुवाती. सरूआजी ती पंची. एका महाराजाने सांगितलं ही आली आमच्या आजोबाच्या आई जन्माला पोटी हो बाय लगेच कशा हसते सरूबाई नाव हिचं सरूआजी ओ आजीबाई सरू होय. तिला तप द्यायला लागली तिला सुरुवाती म्हणायचं. पाऊस आला पाऊस तुला किती हाऊस पाऊस येतो मोठा पैसा झाला खोटा पावसाने केली मज्जा मी खाल्ला भज्जा रडू नको मान दे तिला सरूबाई आजी ए लाव नाही तर मग मी फटक देन ए काकाला फोन लाव रे दाढीवाल्या हे हात पाय बांधून न्या म्हणा सर्व आत्या ग बसा आल्याचे पाय गुंफे लागते.